नमस्कार मित्रांनो, मी कपिल खामकर आणि स्वागत आहे आपल्या चला शिकूया शेअर बाजार या चॅनलवर. आज आपण बोलणार आहोत अशा विषयावर जो प्रत्येक भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तो म्हणजे चुकीच्या आर्थिक सवयी म्हणजेच रॉंग फायनान्शियल हॅबिट्स. कधी तुम्ही विचार केलात का, आपण किती मेहनत करून पैसा कमवतो पण तो टिकत का नाही? काय चूक घडते आपल्याकडून? तर आजच्या या सत्रात आपण एक एक सवय समजून घेणार आहोत आणि पाहणार आहोत ती कशी बदलायची आणि त्यातून आर्थिक स्वातंत्र्य कसं मिळवायचं. चला तर मग बघूयात. सवय नंबर 1, उत्पन्नाचं नियोजन न करणं. बहुतेक लोक दरमहा पगार घेतात पण त्याचं नीट बजेटिंग म्हणजेच नियोजन करत नाहीत. त्यामुळे महिन्याला शेवटी काय झालं पैशांचं असं वाटतं. उपाय असा की प्रत्येक महिन्याला इन्कम एक्सपेन्स ट्रॅकर म्हणजेच उत्पन्न आणि खर्चाचा हिशोब तयार करा. 50%, 30%, 20% हा नियम वापरा. म्हणजेच 50% गरजा, 30% इच्छा आणि 20% बचत किंवा गुंतवणूक. जर तुम्ही असे करून वहीमध्ये खर्च नोंदवायला सुरुवात केली तर वर्षभरात तुम्ही 1 ते 2 महिन्याचा पगार होईल इतके पैसे वाचवू शकाल. सवय नंबर 2, अनावश्यक कर्ज घेणे म्हणजेच बाय नाव पे लेटर, झिरो कॉस्ट EMI हे शब्द ऐकून आपण आकर्षित होतो. पण यामागे डेब्ट ट्रॅप म्हणजेच कर्जाचं जाळं टाकलेलं असतं. परिणाम असे होतात की सतत EMI भरत राहणं, आर्थिक तणाव, सेविंग्ज नाहीसं होणं. याच्यावर उपाय काय तर केवळ गरज असल्यास कर्ज घ्या आणि काळजी घ्या की EMIचे प्रमाण उत्पन्नाच्या 30%पेक्षा जास्त नसावे. आधी क्रेडिट कार्ड क्लिअर करा कारण त्याच्यावर जास्त व्याजदर असतो आणि प्लॅनिंग करून बाकीचे कर्जसुद्धा कमी करा. सवय नंबर 3, एमर्जन्सी फंड नसणे. आपल्याला वाटतं की काय होईल एवढं, पण अचानक नोकरी गेली किंवा आजारपण आलं तर काय? याच्यावर उपाय म्हणजे 6 महिन्यांचा खर्च एवढा एमर्जन्सी फंड बाजूला ठेवा. हा पैसा लिक्विड फंड किंवा सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये ठेवला तरी चालेल. हीच गोष्ट तुम्हाला कर्ज घेण्यापासून वाचवते. सवय नंबर 4, गुंतवणुकीकडे दुर्लक्ष करणे. बहुतेक लोक बचत करतात पण गुंतवणूक करत नाहीत. बँकेत पैसा ठेवून आपण सेफ आहोत असं वाटतं, पण इन्फ्लेशन म्हणजेच महागाई तुमच्या पैशांची किंमत खात असतो, कमी करत असतो. याच्यावर उपाय म्हणजे म्युच्युअल फंड्स, ELSS, इंडेक्स फंड्समध्ये SIP सुरू करा. दीर्घकालीन गुंतवणूक करा आणि पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्हणजेच चक्रवाढ व्याजाची जादू समजून घ्या. सवय नंबर 5, दिखाव्यासाठी खर्च करणे. स्टेटस सिम्बॉल म्हणजेच महागडा मोबाईल, ब्रँडेड कपडे, लक्झरी ट्रिप्स हे सर्व सोशल प्रेशरमुळे होतं. याच्यावर उपाय असा की दुसऱ्यांशी स्वतःची तुलना करणं थांबवा. डिलेड ग्रॅटिफिकेशन म्हणजेच विलंबित समाधान शिकून घ्या. म्हणजे भविष्यात मोठ्या फायद्यासाठी तात्काळ मिळणाऱ्या समाधानाचा मोह टाळला पाहिजे. मिनिमलाइज लाईफस्टाईल म्हणजेच किमान जीवनशैली अवलंबली पाहिजे. सवय नंबर 6, विम्याला दुर्लक्ष करणे. माझं काही होणार नाही हीच सर्वात मोठी चूक आहे. लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स ही आवश्यक गुंतवणूक आहे. याच्यावर उपाय असा की टर्म इन्शुरन्स घेतला पाहिजे. हेल्थ इन्शुरन्स कुटुंबासाठी आवश्यक आहे. युलिप म्हणजेच विमा आणि गुंतवणूक, एंडोवमेंट म्हणजेच देणगी हे सगळे वगळून शुद्ध टर्म प्लॅन घेतला पाहिजे. सवय नंबर 7, फायनान्शियल एज्युकेशन न घेणे. आपण शाळेत सर्व काही शिकतो पण पैसा कसा हाताळायचा हे नाही शिकत. त्यामुळे आपण इतरांच्यावर अवलंबून राहतो. याच्यावर उपाय काय तर आर्थिक विषयांवरचे पुस्तक वाचा. रिच डॅड पुअर डॅड, द इंटेलिजंट इन्व्हेस्टर्स ही काही पुस्तके आहेत आणि यूट्यूबवरील विश्वसनीय चॅनल्स फॉलो करा आणि दर आठवड्याला आर्थिक गोष्टी शिकत चला. सवय नंबर 8, ध्येयाशिवाय गुंतवणूक करणे. काही लोक फक्त बाकीचे सर्व गुंतवणूक करतायत म्हणून गुंतवणूक करतात, पण ध्येय नसल्याने दिशा नसते. याच्यावर उपाय असा की शॉर्ट टर्म, मिडियम टर्म आणि लाँग टर्म ध्येय किंवा उद्दिष्ट ठरवा आणि त्याप्रमाणे गुंतवणूक निवडा.
तर मित्रांनो, या 8 चुकीच्या सवयी जर आपण आजच बदलल्या तर पुढील 5 ते 10 वर्षात तुमचं आर्थिक आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं. आजपासूनच सुरुवात करा. थोडीशी शिस्त, थोडं शिक्षण आणि थोडा संयम, हेच आहे फायनान्शियल फ्रीडमचं खरं रहस्य. जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला शिकूया शेअर बाजार या चॅनलला. तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा. आणि तुम्हाला डीमॅट अकाउंट सुरू करायचं असेल तर झेरोदा आणि एंजल वनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही अकाउंट सुरू करू शकता. हा व्हिडिओ अभ्यासाच्या उद्देशाने आहे. कोणतीही खरेदी किंवा विक्रीची शिफारस नाही. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एका आर्थिक विषयासोबत. तोपर्यंत हॅपी इन्व्हेस्टिंग. धन्यवाद.